बघूयात. हे महत्त्वाचं थेरम आहे, मोस्टली बोर्डात आतापर्यंत विचारण्यात आलेलं आहे. दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल म्हणजे 90पेक्षा कमी अँगल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला त्यांनी डिराईव्ह केलेला आहे. त्या फॉर्म्युलेचा वापर करून आपण एक्झॅक्टली त्या दोन्ही लाईनमधला अँगल सांगू शकतो. ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² = 0. हे आपल्याला दिलेले एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे विच इज द होमोजिनियस क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यावरून जे आपल्याला दोन सेपरेटेड लाईन्स मिळत असतात त्या दोन्ही सेपरेटेड लाईन्समधलं जर अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरून आपण इझिली त्यांच्यातला अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. लेट m1 and m2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² = 0. हे होमोजिनियस इक्वेशन आहे. यावरून आपल्याला दोन सेपरेटेड लाईन्स मिळतात. त्यापैकी एका लाईनचा स्लोप आपण m1 समजूयात आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप म्हणजे m2 समजूयात. आणि हे जे इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन आहे अँड विच रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. म्हणून यापासून येणारे दोन्ही सेपरेटेड लाईन्स हे ऑब्व्हियसली त्याच्या ओरिजिनमधून पास होतात. म्हणून नेचर ऑफ त्या दोन्ही लाईनचं कसं आहे y = m1x अँड y = m2x. या पद्धतीनं नेचर ऑफ इक्वेशन त्या लाईनचं आपण सांगू शकतो. लेट m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² = 0. मग लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सम ऑफ द स्लोप म्हणजे -2h/b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे a/b वेअर b शुड बी नॉट इक्वल टू 0. इफ a/b = -1 सपोज समजूयात की प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे -1 आहे देन m1 × m2 विच इज इक्वल्स टू -1. आपल्याला माहिती आहे दोन्ही स्लोपचा गुणाकार जर -1 येत असेल तर ते दोन्ही लाईन कशा असतात एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो वी ॲझ्युम दॅट a/b शुड बी नॉट इक्वल टू -1. का तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ॲक्यूट अँगल आपल्याला काढायचं आहे म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. म्हणजे आपण त्यासाठी m1 × m2 -1 घेऊन चालणार का नाही. आपल्याला 90पेक्षा कमी काढायचं आहे म्हणून दॅट शुड बी नॉट इक्वल टू -1. हे ह्यांचा भागाकार -1 असता कामा नये. नाव आपण त्यांच्यातल्या सबस्ट्रॅक्शनचा स्क्वेअर घेऊयात m1 - m2 विच इज इक्वल्स टू. आता इथं मी थोडंसं एक्सप्लेनेशन देते तुम्हाला. m1 - m2 म्हणजे काय m1² -2 टाइम्स m1 × m2 + m2². आपल्याला माहिती आहे a - b म्हणजे a² -2 टाइम्स a × b दॅट इज m1 × m2 + b² दॅट इज m2². आता हे म्हणजे त्यांनी लिहिलं आहे की m1 + m2² -4 टाइम्स m1 m2. हे वरचं म्हणजेच खालचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशावरून तर बघा m1² -2 टाइम्स m1 × m2 + m2² हे म्हणजे त्यांनी लिहिलं m1 + m2 -4 टाइम्स m1 × m2. हाऊ a + b म्हणजे आपण कसं लिहितो a + b विच इज a² + 2 टाइम्स a × b + b² आणि हा -4 टाइम्स m1 × m2. तुम्ही बघू शकता इथे m1² ला m² आहे -4मधून +2 गेले तर -2 येतो आणि m2² ला m2². म्हणजे या दोनमधलं सबस्ट्रॅक्शन केलं की आपल्याला हे इक्वेशन म्हणजेच वरचं इक्वेशन मिळतं. म्हणून या इक्वेशनला या पद्धतीनं न लिहिता त्यांनी खालच्या या पद्धतीनं लिहिलेलं आहे m1 + m2 -4 टाइम्स m1 × m2 प्लस m1 + m2 म्हणजे काय तर -2h/b आणि m1 × m2 म्हणजे a/b. आता -1चा स्क्वेअर +1 2² 4h² -4a/b. आता इथं दोन्हीकडे छेद समान आहे का नाही. इतर b आहे तर इथं b² आहे म्हणून या टर्मला आपण b नं मल्टिप्लाय करूया. मग दोन्हीकडे छेद समान होईल म्हणून हा b² इथंसुद्धा b² झाला तर वरती b ॲड झाला 4h² -4ab या पद्धतीनं. तर दोन्हीकडे 4 कॉमन आहे म्हणून त्यांनी 4 बाहेर काढलं. इथे h² ला h² मायनसला -a आणि b नं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणून b/b² विच इज इक्वल्स टू. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड m1 - m2 = स्क्वेअर रूट घेतो आहे +/- 4चा वर्गमूळ येतो 2 आणि याला टाका स्क्वेअर रूटमध्ये
एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला की बी. लेट थिटा बी द अँगल बिटवीन द लाईन्स. असं समजूयात की या दोन्ही लाईनमधला अँगल म्हणजे आपण थिटा कन्सिडर करूयात. तसं टॅन थिटाचा आपल्याला हा माहिती असलेला फॉर्म्युला आहे जो आपण 11वीत डिराईव्ह केलेला आहे. टॅन थिटा इक्वल टू मॉडमध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. इथं m1 मायनस m2 आहे, याची किंमत आपल्याला पाहिजे म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे. मग m1 मायनस m2 म्हणजे किती? m1 मायनस m2ची किंमत आलेली आहे प्लस ऑर मायनस 2 टाइम्स अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. यस, टॅन थिटा इक्वल टू मॉडमध्ये प्लस ऑर मायनस 2 टाइम्स अंडर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन 1 प्लस m1 इंटू m2ची किंमत आहे ए अपॉन बी. सबस्टिट्यूट ए अपॉन बी व्हेअर ए अपॉन बी शुड नॉट इक्वल टू -1. हे कन्सिडर करूनच आपण हे डिराईव्ह केलेलं आहे. नाव विच इज इक्वल्स टू मॉडमध्ये आहे म्हणून प्लस ऑर मायनस आपण विचार करत नाही. मॉडमधून येणारी किंमत ही नेहमी पॉझिटिव्ह असते म्हणून मॉडमध्ये प्लस ऑर मायनस आपण घालवलं. न्यूमरेटरचा 2 टाइम्स अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आहे तसंच ठेवलं अपॉन बी. आता इथं तिरकस गुणाकार करूयात. बीला 1ला गुणा बी प्लस ए अपॉन बी. मग दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा बी घालवा तर डिनॉमिनेटरमध्ये काय राहतो ए प्लस बी. आता इथं डिनॉमिनेटरला ए प्लस बी आहे म्हणून विच शुड बी नॉट इक्वल टू 0. कारण हा 0 असेल तर आपल्याला हे थिटा डिफाईन करता येणार नाही. ओके, thus the acute angle theta between the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is given by tan theta equal to mod 2 times under root h square minus ab upon a plus b.